हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सीएपीएफ जी जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दलची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामध्ये आपण फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे, एज लिमिट काय आहे, सिलेबस काय आहे, ग्राउंड कसं आहे, फीस किती आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण या ठिकाणी कोणकोणत्या याच्या जागा आहेत ते पाहूयात. तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता सेंट्रल आर्मर्ड पोलीस फोर्स याच्यासाठी या असणाऱ्या जागा आहेत. ठीक आहे. आणि याची लास्ट डेट वगैरे सुरुवातीला दाखवून देतो तुम्हाला मी. हे बघा, 14 मे 2024च्या संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत या फॉर्मची असणारी लास्ट डेट आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी जो पेपर होणार आहे या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि किती निगेटिव्ह मार्किंग आहे तर 1/3 असणारी निगेटिव्ह मार्किंग इथं आहे. येते लक्षात. त्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी आपण नंतरही विस्तृतपणे पाहू. पहिले आपण याच्यामध्ये जागा कोणकोणत्या आहेत ते थोडंसं त्या ठिकाणी पाहून घेऊयात. बघा, पहिले तर इथं आहे बीएसएफ. या बीएसएफच्या एकूण जागा आहेत 186. त्याच्यानंतर आहे सीआरपीएफ ज्याच्या जागा आहेत 120. त्याच्यानंतर आहे सीआयएसएफ ज्याच्या जागा आहेत 100. आयटीबीपी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे त्याच्या जागा आहेत 58. आणि एसएसबीच्या जागा आहेत त्या ठिकाणी 42. अशा एकूण 506 पोस्ट कोणती आहे तर इथं तुम्ही पाहू शकता, वरच लिहिलेलं आहे. या ठिकाणी असिस्टंट कमांडर साठी असणारी ही पोस्ट आहे. असिस्टंट कमांडंट साठी ही असणारी पोस्ट दिलेली आहे. 506 जागा आहेत टोटल, ज्याचा उल्लेख आपण इथं पाहिलेला आहे. इथपर्यंत आला असेल लक्षात. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर कोणकोणते थोडीशी नजर टाकू. हे बाकी सगळे आहेत, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर एक या ठिकाणी मुंबई आहे, दुसरं नागपूर आहे. फक्त दोनच या ठिकाणी सेंटर त्या ठिकाणी मला वाटतंय महाराष्ट्रातून आहेत. अजून कुठं दिसतंय का तर नाही, कारण त्या ठिकाणी फक्त 2 सेंटर या ठिकाणी दिसत आहेत. एक आहे मुंबई आणि दुसरं आहे नागपूर. तर या 2 सेंटरवर तुम्ही असणारा पेपर देऊ शकता. तर हे झालं सेंटरच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन पाहूयात आता. ते म्हणजे याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे. आणि दोन्ही both male and female candidates are eligible for appointment to the post of assistant commandant. तर या ठिकाणी मेल आणि फिमेल दोन्हीही व्यक्ती या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर एज लिमिट महत्वाचा प्रश्न जो आहे तर इथं यांनी दिलेला आहे, अ कॅन्डिडेट मस्ट हॅव अटेंड द एज ऑफ 20 इयर अँड मस्ट नॉट हॅव अटेंड द एज ऑफ 25. कधीपर्यंत 1 ऑगस्ट 2024 ला एज गणना केली जाणार आहे. म्हणजे इथं ओपन साठीचं जे वय आहे ते कमीत कमी 20, जास्तीत जास्त 25 असलं पाहिजे. त्याच्यानंतर एससी एसटी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांच्यासाठी इथं 5 वर्षाची सूट दिलेली आहे. किती वर्षाची? 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे एसटी आणि एससी कॅन्डिडेट साठी वयाची जी लिमिट आहे ती 30 वर्ष होईल. कमीत कमी 20च राहणार, पण जास्तीत जास्त किती होणार? 30 वर्ष होणार. आणि ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास या ठिकाणी दिलेला आहे. यांच्यासाठी जी एज लिमिट आहे ही या ठिकाणी 3 वर्षांनी वाढलेली आहे. म्हणजे 28 वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात, तर 30 वर्षापर्यंत एससी एसटी कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. तर ही होती एज लिमिट. आणि एज लिमिट कधी काउंट होणार तर 1 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी काउंट होणार. इथे त्यांनी ओपन साठीची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे बघा. 2 ऑगस्ट म्हणजे 2 ऑगस्ट 1999 च्या नंतर जन्मलेले आणि 1 ऑगस्ट 2004 च्या अगोदर जन्मलेले, या दोन्ही डेट इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. या ओपनच्या कॅन्डिडेटना फॉर्म भरता येते. आता एससी एसटी कॅन्डिडेट असतील तर याच्यातून 5 मायनस करा, म्हणजे 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2004. आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर 2 ऑगस्ट 1996 ते 1 ऑगस्ट 2004 या दरम्यानचे जर असणार तर तुम्हाला या ठिकाणी या असणाऱ्या असिस्टंट कमांडंट पोस्ट साठी फॉर्म भरता येईल. तर ही होती एज लिमिट, ज्याच्यामध्ये कमीत कमी वय 20, एसटी एसटी साठी जास्तीत जास्त 30,
ओबीसी साठी जास्तीत जास्त 28. तर हा एज लिमिट झाल्यानंतर पुढचा आता आपण पाहूयात याच्यामध्ये त्या ठिकाणी स्टेजेस काय काय आहेत वगैरे. तर इथं वन टाइम रजिस्ट्रेशन आहे जे तुम्हाला करायचं आहे. वन टाइम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि तो त्याची वेबसाईट UPSC ऑनलाईन NIC.in ही असणारी वेबसाईट तुम्हाला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. एकच वेळचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते पुढे अशा जागा निघाल्यानंतर तुम्हाला तेच रजिस्ट्रेशन वापरता येईल. त्याच्यानंतर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याचे त्या ठिकाणी 3 टप्पे असतील. त्या ठिकाणी पहिल्या त्या ठिकाणी तुमची जनरल इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यानंतर फोटो सिग्नेचर, आधार कार्ड लागते. आलं लक्षात. तर या आणि SC ST कॅन्डिडेट असणार तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात आपण याच्यामध्ये की ग्राउंड कसं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण पेपर या ठिकाणी 2 पेपर होणार. पेपरची माहिती पाहू आणि त्याच्या लगेच जस्ट आपण ग्राउंडची माहिती पाहू. तर पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे इथं. तर पेपर 1 मध्ये काय काय आहे तर इथं तुम्हाला स्पष्ट लिहिलेलं आहे जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स किती मार्काला 250. आणि हा पेपर कसा असेल तर क्वेश्चन इन दिस पेपर विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल आन्सर, ज्याला आपण त्या ठिकाणी पर्यायवाची प्रश्न म्हणतो. तर ते पर्यायवाची प्रश्न असणार आहेत. MCQ ज्याला आपण म्हणतो तर ते असणार आहे. 250 मार्काचा हा पेपर असणार आहे. आणि टाइप इन विच द क्वेश्चन विल बी सेट इन इंग्लिश ॲज वेल ॲज हिंदी, म्हणजे बायलँग्विकल असणारा हा पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये असणारा पेपर असणार आहे. पहिला पेपर 250 मार्काचा. पेपरची तारीख ऑलरेडी इथं दिलेली आहे. एकाच दिवशी त्या ठिकाणी दोन्ही पेपर होणार आहेत. 4 ऑगस्ट 2024 ही असणार. इथं तुम्ही तारीख पाहू शकता. ही पेपरची तारीख असणार आहे. पहिला पेपर सकाळी 10 ते 12च्या दरम्यान होणार आहे आणि दुसरा पेपर 2 ते 5. तर पहिला पेपर 250 मार्काचा जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्सचा 250 मार्काचा, ज्याचा वेळ 2 तास आहे. त्याच्यानंतर आहे पेपर दुसरा जनरल स्टडी एसे अँड कॉम्प्रेन्शन. इथं 200 मार्काचा असणार आहे आणि या पेपरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला निबंध एसे लिहायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये लिहू शकता. त्याचबरोबर जे कॉम्प्रेन्शनचे म्हणजे आकलन क्षमतेवरचे प्रश्न असणार आहेत लँग्वेज स्किलचे, ते फक्त एकाच भाषेत असणार आहेत. ते म्हणजे कोणत्या? इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर ही इंग्रजीमध्ये हा असणारा कशाचा? कॉम्प्रेन्शन आणि लँग्वेज स्किल असणार आहे. बाकी तुम्ही एसे असणारा त्या ठिकाणी हिंदीमध्ये पण लिहू शकता निबंध. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 1/3 पहिल्या पेपरमध्ये असणारी. ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये किती? 1/3 असणारी आहे, म्हणजे 0.33 एवढे मार्क रॉंग क्वेश्चन साठी असणारे कटणार आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा ग्राउंड खूप महत्वाचं आहे. इथं त्या ठिकाणी 4 इव्हेंट आहेत. इथं पाहू शकता तुम्ही हे किती इव्हेंट आहेत तर 4. पहिले पेपर होईल, त्याच्यानंतर ग्राउंड होईल. पेपर जर तुम्ही क्वालिफाय झाले तर पहिला आहे 100 मीटर, त्याच्यानंतर दुसरा आहे 800 मीटर, तिसरा आहे लॉंग जम्प आणि चौथा आहे गोळा फेक, ज्याला आपण शॉर्टपुट म्हणतो. त्याच्यानंतर मेल्स आणि फिमेल साठी या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिले आहे. तसं 100 मीटर त्या ठिकाणी मुलांना 16 सेकंदात पार करायचंय तर मुलींना 18 सेकंदामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर 800 मीटर मुलांना वेळ आहे 3 मिनिट 45 सेकंद, मुलींना वेळ आहे 4 मिनिट 45 सेकंद. लॉंग जम्प साठी 3.5 मीटर लॉंग जम्प तुम्हाला मारायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा फॉल झाला तर 3 चान्सेस मिळतील. आणि मुलींसाठी लॉंग जम्प जो आहे तो 3 मीटरचा आहे. शॉर्टपुट फक्त मुलांना आहे. गोळा फेक जवळपास 7.25 किलोचा गोळा आहे आणि तो 4.5 मीटर फेकायचा आहे. ग्राउंड खूप सोपं आहे. पेपरची तयारी करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर ही होती ग्राउंड बद्दलची संपूर्ण माहिती. पुढची माहिती पाहूयात आता. बघा या ठिकाणी असणार इथं तुम्हाला इंटरव्ह्यू पण आहे. तर इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट किती मार्काला आहे? 150 मार्काला आहे. आणि या सगळं झाल्यानंतर तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. जर एकंदरीत जर तुम्ही पाहिलं इथं तर त्या ठिकाणी जवळपास पहिले त्या ठिकाणी असणारा 250 मार्काचा जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्सचा पेपर आहे. पहिले 250 मार्क. त्याच्यानंतर 200 मार्काला कॉम्प्रेन्शन आणि एसे रायटिंग आहे. आणि त्याच्यानंतर 150 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. किती मार्काचा? 150 मार्काचा इंटरव्ह्यू आहे.
येतंय का लक्षात? 150 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. तर एवढं सगळं हे जर सर्वांची बेरीज जर केली आपण तर आपल्याला कळून येईल की इथं जवळ 600 मार्काचा असणारं टोटल पूर्ण असणारी काउंटिंग होणार आहे. किती मार्काची? 600 मार्कांपैकी 600 मार्कापैकी फायनल सिलेक्शन आणि मेरिट लिस्ट लागणार आहे. मग याचा सिलेबस काय आहे रिटर्न पेपरचा ते पाहू. बरोबर. तर पहिले आहे जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये कोणकोणते पेपर कोणकोणते त्या ठिकाणी विषय असणार आहेत. तर पहिला आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग आहे, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे म्हणजे त्या ठिकाणी तर्क वितर्क लावणे. बरोबर. या त्याचबरोबर डाटा म्हणजे माहिती पृथक्करण असेल, त्याचबरोबर अंकमालिका असतील, या सगळ्या गोष्टीचा जनरल मेंटल ॲबिलिटी मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे जनरल सायन्स. आलं लक्षात? त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स असेल, या सगळ्या गोष्टीचा जनरल सायन्स मध्ये असणारा समावेश आहे. त्याच्यानंतर आहे करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणू. तर या चालू घडामोडी कुठल्या? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विचारल्या जाणार आहेत. स्टेट लेवलवर या ठिकाणी काही इथं प्रश्न पडणार नाही. त्याच्यानंतर आहे इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमी, ज्याला आपण भारतीय राज्यघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था असं असणारं म्हणू शकतो. तर याच्यावर असणारे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे भारताचा इतिहास. कोणता इतिहास? भारताचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासावर इथं प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्याच्यानंतर आहे भारत आणि जगाचा भूगोल. तर असे हे 6 विषय मिळून कोणकोणते परत एक वेळ पाहू. जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण सामान्य रिझनिंग म्हणू. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्स, ज्याला आपण म्हणतो चालू घडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, भारताचा इतिहास, भारत आणि जगाचा भूगोल, असे हे 6 विषय मिळून 250 मार्क असतील. किती मार्काचा असेल? तर 250 मार्काचा पेपर हा पहिला. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये काय आहे? तर जनरल स्टडी, एसे आणि कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत? तर 80 मार्काला असणारं त्या ठिकाणी निबंध आहे, इथं स्पष्ट दिलेला आहे. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी लँग्वेज स्किल वगैरे, कम्युनिकेशन, याच्यामध्ये 120 मार्काचा असणार आहे. म्हणजे असे एकूण 200 मार्काचा हा दुसरा पेपर होईल. अशा पद्धतीत तुम्हाला हा सिलेबस मी इथं समजून सांगितलेला आहे. आलं लक्षात? पाहूयात पुढची गोष्ट. तर बघा इथं जे शारीरिक मोजमाप आहे ते किती लागतंय आता पाहूयात. तर इथं पाहू शकता तुम्ही हाईट दिलेली आहे मेल आणि फिमेल साठी. तर मेल साठी हाईट 165 पोलीस भरती एवढीच आहे, पण फिमेल साठी मात्र इथं 157 सेंटीमीटर हाईट आहे. त्याच्यानंतर आहे छाती मुलांसाठी 81 सेंटीमीटर आहे आणि फुगवल्यानंतर त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर झाली पाहिजे जास्त. म्हणजे 81 असेल तर 86 झाली पाहिजे, 82 असेल तर 87 झाली पाहिजे. त्याच्यानंतर आहे वेट, वजनाचं पण इथं दिलेलं आहे. तर मुलांसाठी वजन कमीत कमी 50 किलो असलं पाहिजे, मुलींसाठी वजन त्या ठिकाणी 46 किलो असलं पाहिजे. त्याच्यासाठी जनरल आणि ओबीसी साठी मुलांसाठी फक्त 200 रुपये चालन आहे. किती चालन आहे? 200 रुपये चालन आहे. त्याच्यानंतर मुली जे असतील, मुली SC असो, ST असो आणि अदर कास्ट मुली पण असतील, तर मुलींना कुठलंही चालन नाहीये कोणत्याही कास्टच्या. आणि मुलं असतील तर SC ST कास्टचे मुलं, यांना जे चालन आहे ते नील आहे. कुठलंही चालन भरायची गरज नाही. फक्त जनरल म्हणजे ओपन आणि ओबीसी कास्टच्या मुलांना 200 रुपये फीस ठेवलेली आहे. बाकी कुठलंही चालन या ठिकाणी बाकीच्या लोकांना नाहीये. तर अशा पद्धतीनं आपण सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.